टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 29 सप्टेंबर 2008 याच ठिकाणी मालेगाव शहरामध्ये मोटरसायकलवर ठेवलेल्या एका बॉम्बमध्ये बॉम्ब ब्लास्ट मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवून बॉम्ब ब्लास्ट घडवण्यात आला। जवळपास 17 वर्ष या घटनेला उलटलेत। या ठिकाणी मालेगाव शहरातील भिक्खू चौकामध्ये आपण आहोत। ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील गेल्या 17 वर्षापूर्वी हा बॉम्ब ब्लास्ट घडवण्यात आला आणि ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील याच ठिकाणी बॉम्ब ब्लास्टमुळे जवळपास 6 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील 6 लोकांचा मृत्यू आणि जवळपास 100 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी जखमी झाले होते। जवळपास 17 वर्ष उलटून देखील न्यायालयाची आतापर्यंत मालेगाव शहरवासियांना या प्रतीक्षा आहे। परंतु ज्या पद्धतीने भगवा आतंकवादाचा उदय या ठिकाणी झाला, साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित चतुर्वेदी यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे लोक या ठिकाणी मालेगावच्या ब्लास्टमध्ये सहभागी झाल्याचा आरोप विविध एजन्सींनी या ठिकाणी केला होता आणि या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह या प्रमुख आरोपी असून जवळपास त्यांना काही दिवसापूर्वी न्यायालयाने जामीन दिला असला तरी ते खासदार असले तरी आतापर्यंत झालेल्या या आरोपांवरती त्यानंतर या लागणाऱ्या निकालावरती मोठ्या प्रमाणात मालेगावकरांचं लक्ष लागलेलं आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये झालेल्या मृत्युमुखी आणि जखमी लोकांच्या परिवारांना अजून देखील 2008 मध्ये झालेल्या ब्लास्टच्या 17 वर्षांनंतर देखील न्यायाची अपेक्षा लागून बसलेली आहे। मनोज शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।